चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण सरासरीचा टाइप पाहणार आहोत. शेवटचा टाइप अतिशय महत्त्वाचा आहे. टाइप क्रमांक 32 आपण पाहणार आहोत. म्हणजे याच्यात नंबर बहुतेक गलतीनं आलेला आहे 32. एवढे टाइप नाही झाले आपले, परंतु तेवढी टाइप पण नाही आहे. ओके. पण प्रत्येक आपण टाइपवर 3-3 उदाहरणं पाहत आहे जवळपास. तर पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. एका कुटुंबातील 8 सदस्यांचे सरासरी वय 37 वर्ष आहे. त्या कुटुंबातील 42 वर्षाचा व्यक्ती बाहेरगावी गेला, त्याऐवजी 10 वर्षाचा मुलगा घरात राहायला आला, तर त्या कुटुंबातील व्यक्तीचे सरासरी वय किती? हा उदाहरण आपण त्या दिवशी सुद्धा पाहिलेला आहे. ॲज इट इज आज सुद्धा पाहणार आहोत, कारण याच्या बेसवर आणखी 2 उदाहरणं आहेत. ओके. मग ती प्रॅक्टिससाठी तुम्हाला राहतील. ऑप्शन क्रमांक ए 42, ऑप्शन क्रमांक बी 35, ऑप्शन क्रमांक सी 28, ऑप्शन क्रमांक डी 33. या प्रश्नाचं उत्तर कोणाकोणाला येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. चला. साधना मॅडम, पायल मॅडम, अश्विनी मॅडम, अभिषेक सर, अंजना मॅडम, स्वप्नील राठोड सर. फास्ट सांगा, टाका. ओके. चला, या प्रश्नाचं उत्तर येते का तुम्हाला? बघा, त्या दिवशी आपण सोडून पाहिलं. प्रॅक्टिस महत्वाची आहे. प्रॅक्टिस जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला सोडवता येणार. बाहेर गेलेला व्यक्ती आपण मायनस मध्ये मांडत असतो, आतमध्ये आलेला व्यक्ती आपण प्लस मध्ये मांडत असतो. मग बाहेर गेलेला व्यक्ती मायनस मध्ये किती वर्षाचा व्यक्ती गेला बाहेर? 42 वर्षाचा बाहेर गेला. आला किती वर्षाचा? 10 वर्षाचा. प्लस मायनस मायनस किती येईल? तर 32 येतील. किती येतील? 32 मायनस 32. मग यामध्ये सदस्य किती आहेत? 32 छेदात 8. 8 सदस्य आहेत. बघा, एकदा मी तुम्हाला परत क्लिअर करून देतो. हे आहे काय? हे बाहेर जाणार आहे, हे आतमध्ये येणार आहे. प्लस मायनस होते मायनस, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 42 आहे म्हणून 42चं चिन्ह दिलं. आता हे जे 8 घेतले, 8 काय आहे? सदस्य आहे. काय? सदस्य. सदस्यांना आपण भागणार. 8 एक 8, 8 चोक 32. उत्तर आलं -4. उत्तर किती आलं? -4. -4 जर उत्तर आलं असेल तर ही जी सरासरी आहे, जुनी सरासरी 37 वर्ष, 37 मध्ये प्लस मायनस काय होईल? मायनस करायचे. 37 मधून काय होईल? मायनस होईल 4. 37 मायनस 4. ओके. किती उरतील? 33. 33 वर्ष नवीन सरासरी असेल. नवीन सरासरी विचारली आपल्याला. नवीन सरासरी किती आहे? 33 वर्ष. हे काय आहे? तर जुनी सरासरी. जुनी सरासरी. त्यात मायनस मध्ये उत्तर आलं म्हणून -4 केले. ओके. क्लिअर असेल सर्वांना? आता समजलं असेल. बाहेर जाणारा मायनस, आतमध्ये येणारा प्लस. ओके. बाहेर जाणारा मायनस, आतमध्ये येणारा प्लस. जे बी उत्तर येईल त्याला जेवढे सदस्य आहेत तेवढ्याने भागणे. भागल्याच्या बाद हे मायनस मध्ये आलेलं उत्तर, हे मायनस मध्ये 4 एरी खाली लिहिली आपण. मग काय करायचं आपल्याला? तर हे 37 -4 म्हणजे मायनस मध्ये आला तर मायनस करायचा, प्लस मध्ये आला तर प्लस करायचं. एवढं समजून घ्या. ओके. क्लिअर असेल सर्वांना? समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवा हा प्रश्न. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर त्यामध्ये 22 वर्षाचा एक विद्यार्थी सोडून गेला, त्या जागी 12 वर्षाचा विद्यार्थी आला, नवीन विद्यार्थी आला, तर नवीन सरासरी किती होईल? नवीन सरासरी आत्ताच्या टाईपनं काढली त्या टाईपनं काढायची आहे. ऑप्शन क्रमांक ए 14.5, ऑप्शन क्रमांक बी 14.8, ऑप्शन क्रमांक सी 15.2, ऑप्शन क्रमांक डी 15.5. सोडवा या प्रश्नाला. चला, कशा पद्धतीनं सोडवणार?
चला पाहू आपण. आन्सर आलेला आहे अंजना मॅडमचा 15.5. ओके, व्हेरी गुड. बघा 22 वर्षाचा व्यक्ती बाहेर गेला, मायनस 12 वर्षाचा आला, 12 वर्षाचा आला. ओके, 22 वर्षाचा गेला, 12 वर्षाचा आला. ओके, एक मिनिट. 22 वर्षाचा गेला, 12 वर्षाचा त्यामध्ये आला. इथं आले पा प्लस मायनस मायनस होईल, 10 येईल. मोठी संख्या मायनस आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस मध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह आला. आता आपण काय करणार, याला भागणार. कितीने भागणार? -20. एकूण व्यक्ती किती आहेत इथं? 20 व्यक्ती आहे. 10/20, 0 0. ओके, 0 0. याला गुणीला 5 करा, याला गुणीला 5 करा. याचं उत्तर येईल 0.5. याचं उत्तर काय येईल? 0.5. ओके, तुम्हाला माहित आहे गुणाकार आणि भागाकाराच्या नियमानुसार हे सदस्य आहेत, यांनी भागलं आपण 0.5 येईल. पॉईंट मध्ये दिल्यामुळं आपण पॉईंट मध्ये काढलं. ओके, 20 100, 0.5 या पद्धतीने आपण केलं. ओके, आता काय करणार आहोत आपण, यामध्ये नवीन विद्यार्थ्याचे वय, प्रश्न चुकलाय काय हा, 15 वर्ष सरासरी आहे. ओके, चलो मग 15.5 येईल. यामध्ये किती येईल? प्लस मध्ये आलं, म्हणून काय करणार, प्लस मध्ये येणार नाही. 1 मिनिट, उत्तर कशात आलं होतं? मायनस मध्ये आलं होतं. मायनस करावं लागेल आपल्याला या 15तून 0.5. 0.5 पहा, लक्ष द्या. इथं तुम्हाला परत एकदा समजून, इथं कन्फ्युजन व्हायला नको. क्लिअर आहे? 15.5 कसे आणले तुम्ही, इथं लक्ष द्या. काय झालं, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? 22 आहे, मायनस. ओके, काय आलं उत्तर? मायनस मध्ये आलेलं आहे. याचं उत्तर मायनस मध्ये आलं तर आपण काय करणार, या -10 ला आपण काय करणार, 20 ने भागणार. 20 ने भागलं, 0 0 कट. उरला किती इथं समजून घ्या, उरला किती? -1/2 उरला. -1/2 उरला. याला पॉईंट मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. याला गुणीला किती करावं लागेल? 5 करावं लागेल. 5 2 10. यालाही गुणीला 5 करावं लागेल पॉईंट मध्ये आणण्यासाठी. मग हे किती होईल? तर इथं होईल 0.5 आणि म्हणजे इथं होईल 5. सरळ सरळ तुमच्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, हे 5 होईल आणि इथं किती होईल? 10 होतील. मग पॉईंट हटवण्यासाठी आपण काय करत असतो, पॉईंट हटवण्यासाठी आपण काय करणार, इथं लिहिणार 0.5. ओके, खालची संख्या हटवण्यासाठी आपण 0.5 लिहिणार. आता हे जे 0.5 आलं, आपल्याला प्लस किंवा मायनस मध्ये करायचं. कशा? तर या 15 मध्ये मायनस होईल ना ते. 15 मायनस 0.5 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. 10तून 5 गेले, 5 राहिले, पॉईंट दिला, हातच्या वापस. इथे झाले 14. 14.5 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? 14.5 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. 15.5 देणार आहे. कशा पद्धतीने आलं हे? मायनस मध्ये जर उत्तर आलं ना तर मायनस चिन्ह कसं काय कमी केलं तुम्ही? चलो, ओके. अंजना मॅडम क्लिअर आहे? समजलं असेल ना तुम्हाला? पायल मॅडम, बाकीच्यांना समजलं का? यस और नो कमेंट करा. चला, साधना मॅडम, अश्विनी बोरकर मॅडम, स्वप्नील राठोड सर, ज्ञानेश्वर पाचपुते सर, हनुमान सर, अर्चना वायकुळे मॅडम, सतीश सर, दीपाली मॅडम, अश्विनी राठोड मॅडम सर, आणखी एकदा परत. ओके, बघा इथं चेक करा काय म्हटलेलं आहे. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. ओके,
22 वर्षाचा विद्यार्थी सोडून निघून गेला, त्या जागी 12 वर्षाचा आत आला, तर नवीन सरासरी किती, असा प्रश्न विचारला. मला एक सांगा, हे एवढ्या याच्या क्रियेवर लक्ष ठेवा, फक्त एवढ्या क्रियेवर लक्ष ठेवा. मी काय म्हटलं तुम्हाला, 22 वर्षाचा बाहेर गेला म्हणजे मायनस, ओके, आणि त्याच्या जागी 12 वर्षाचा आला, प्लस मायनस का होईल, मायनस होईल. प्लस मायनस मायनस होते. मोठ्या संख्येचं चिन्ह नेहमी द्यावं लागते. मोठी संख्या कोणती आहे, 22. मोठ्या संख्येत चिन्ह हे मायनस आलं. क्लिअर आहे. मग आता आपण हे 10 -20 का केले, कारण एकूण सदस्यांना आपण भागत असतो, हे सदस्य आहेत, हे काय सदस्य, ओके, आणि हे त्यांची सरासरी, ओके. मग याला भागलं तर उत्तर किती आलं आपलं, -1/2, -1/2. आता आपण काय करणार, पॉइंट मध्ये उत्तर दिले म्हणून याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करणार. याला गुणीला 5 केले, ओके, याला गुणीला 5 केले तर 5 गुणी 10 होते, याला गुणीला 5, कारण 2 ने 1 ला भाग जाते का, नाही जात, नाही जात, म्हणून आपण काय केलं, वरची संख्या मोठी आहे म्हणून आपण पॉइंट घेऊन करत असतो ना भागाकार, तर हे भागाकार या पद्धतीने केला आपण. मग मायनस आला आपलं -5/10. आता मायनस चिन्ह आपल्याला काय करायचं आहे, छेदातली संख्या कमी करायची, आपल्याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचा. पॉइंट नंतर किती अंक आहे, म्हणजे इथं शून्य किती आहे, 1 शून्य, म्हणजे आपल्याला पॉइंट नंतर 1 अंक पाहिजे, इथं आपण पॉइंट नंतर 1 अंक केला. क्लिअर आहे. 1 शून्य, 2 शून्य असल्यावर पॉइंट नंतर 2 अंक, 3 शून्य असल्यास पॉइंट नंतर 3 अंक, 1 शून्य म्हणून पॉइंट नंतर 1 अंक केला. मायनस मध्ये उत्तर आहे, तर मायनसचं चिन्ह मी चेंज केलंच नाही, कुठं मायनस मध्ये येणार. क्लिअर आहे, क्लिअर आहे का. आता सांगा क्लिअर आहे का पायल मॅडम. ओके, समोरचा प्रश्न तुमच्यासाठी. 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन 25,000 रुपये आहे. जर 30,000 रुपये वेतन असलेला कर्मचारी निवृत्त झाला, म्हणजे तो निघून गेला, त्याऐवजी 20,000 रुपये वेतन असलेला व्यक्ती नवीन कर्मचारी रुजू झाला, तर नवीन सरासरी किती, काढा नवीन सरासरी. चला सोडवा फास्ट. चला मी सांगतो तुम्हाला. बघा, 30,000 वाला कुठे गेला, बाहेर गेला, ओके, हे 30,000 मायनस आणि प्लस किती झाला, 20,000 वाला, प्लस मायनस किती होईल, मायनस होईल, प्लस मायनस मायनस मायनस, उत्तर किती येईल, -10,000 येईल. हे -10,000 कशाला कळालं असेल तुम्हाला. मग हे जे -10,000 आले, आपण काय करणार, तर याला भागणार 10 ने, 10,000 ला भागणार 10 ने, कारण 10 सदस्य होते, 0 0 कटला, उत्तर येईल -1000. -1000 असेल उत्तर, तर मला एक सांगा, 25,000मधून 1,000 रुपये मायनस करा ना, किती आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर, 24,000. म्हणजेच जुनी सरासरी किती होती, 25,000 रुपये होती, त्याच्यातून नवीन सरासरी 1,000 रुपये मायनस करायचे आपल्याला, मायनस मध्ये आला तर मायनस उत्तर 0,0,0,24. किती लवकर निघते, इतका वेळ लागायलाच नाही पाहिजे. एकदा कन्सेप्ट सांगितले तर सहज काढता आला पाहिजे.
30,000चा बाहेर गेला, 20,000चा आतमध्ये आला, प्लस मायनस मायनस, सदस्यानं भागलं, किती सदस्य आहे, 10 सदस्य आहे, 10 सदस्यानं भागलं, मायनस मध्ये उत्तर आहे म्हणून -1000 केले, 24,000 रुपये. इतका वेळ लागायला नाही पाहिजे, कॅल्क्युलेशन फास्ट असायला पाहिजे, पोस्ट अशी नाही निघत. आणि सर्वात शॉर्ट ट्रिक आहे, जर तुम्ही पुस्तकी लँग्वेजने गेले तर आपल्याला 2 पेजही कमी पडते याच्यावर. कळालं असेल, समोर जायचं का मग? समोरचा प्रश्न, टाईप थोडा चेंज. टाईप क्रमांक 33, एका वर्गातील 22 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? शिक्षकाचे वय विचारलेले आहे आपल्याला, शिक्षकाचे वय काढायचे. काढा फास्ट. कसे काढणार बघा, या पद्धतीच्या प्रश्नाला 22 मुलाचे वय किती आहे, 8 वर्ष. ओके, त्यामध्ये शिक्षक मिळवले म्हणजे किती जण झाले टोटल, 23 जण. किती जण झाले, 23. किती होईल, सरासरी 1 ने वाढेल म्हणजे इथं 9 होईल, इथे किती होईल, 9 होईल. समजलं? आता लक्ष द्या, जर वर खालचा 1 चा फरक असेल, काय म्हटलं मी, वर खालचा 1 चा फरक असेल, लक्ष द्या मी काय सांगायला लागलो, वर खालचा 1 चा फरक असेल तर याची तिरपी बेरीज करायची. याची काय करायची, तिरपी बेरीज. मग याची तिरपी बेरीज 22 आणि 9 किती होते, 31. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, 22 आणि 9 काय होईल, 31. जर फरक 1 चा असेल तर, जर उभा फरक कितीचा असेल, 1 चा असेल तर, जर उभा फरक 1 चा असेल तर काय करणार, जर उभा फरक 1 चा असेल तर तिरपी बेरीज, तिरपी बेरीज. कळालं? ओके. आणि जर तिरपी बेरीज नसेल, जर तिरपी बेरीज नसेल म्हणजे याचा फरक जर सारखा नसेल तर काय करणार आहे, याची कन्सेप्ट सुद्धा सांगतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 31. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 31. आता 31 आणतो कसं बघा, 31 आणायचं कसं ते बघा. यांचा करायचा गुणाकार, पहा, 8 दोन्ही 1606, हाच्याला 1, 8 दोन्ही 16 आणि 1 17, 176 हे झाले. 9 त्रिक 27, 7, 7, हाच्याला 1, 9 दोन्ही 18 आणि 1 19, म्हणजे 197 मायनस 176, 97 मायनस 76, बरोबर आहे का? 8 दोन्ही 16, हाच्याला 1, 8 दोन्ही 16 17, 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, इथं जास्त होईल, थांबा 1 मिनिट. 9 त्रिक 27, 7, हातच्या आले 2, 9 दोन्ही 18 आणि 2 20, म्हणजे 207 मायनस 176. 1 20 मधून 17 गेले, 3 राहिले. कसंही करा, जर फरक इथला नसेल तर गुणाकार करायचा आणि वजाबाकी करायची. काय करायचं, 22 मुलांचे 8 वर्ष दिले, 22 मुलांचे 8 वर्ष गुणाकार करा, त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले 23 झाले, एकूण, आणि सरासरी 1 ने वाढली. जर सरासरी 2 ने वाढली तर ही ट्रिक लागत नाही, मग आपण काय करावं लागते, गुणाकार करून वजाबाकी करावं लागते. यस ऑर नो? कळालं का? कळालं का? जर याच्यामधला फरक 1 चा नसेल तरची गोष्ट आहे. ओके, समोरचा प्रश्न सोडवा, आपोआप समजून जाते. एका क्रिकेट संघात 11 खेळाडूंचे सरासरी वय 25 वर्ष आहे. जर प्रशिक्षकाचे वय त्यात मिळवले असता सरासरी 2 वर्षांनी वाढते, तर प्रशिक्षकाचे वय किती? सरासरी आता 2 ने वाढते, आता प्रशिक्षकाचं वय काढायचं आपल्याला. कसं काढणार,
पहा बरं. काढा फास्ट, सोडवा. चला, चला, या प्रश्नाचं उत्तर काय आलं? ऑप्शन चुकले काय बघा. अकरा खेळाडू आहेत टोटल. किती? 25 न गुणा. 25 एक 25ची 5, हातचे आले 2, 25 एक 25 आणि 2 27, 275. 275. त्यानंतर यामध्ये प्रशिक्षकाचे वय मिळवले असतात. प्रशिक्षक म्हणजे हे झाले 12 गुणिला 27. बारीसाठी 84शी 4, हातच्याला 1 8, 12 दोन्ही 24, 24 आणि 8 32, 324. 324 मायनस 275. 14तून 9 गेले, 14तून 5 गेले, 9 राहिले, हातच्या वापस. 12तून 8 गेले, 4 राहिले, हातच्या वापस 0. 49. आपल्या प्रश्नात उत्तर येईल 49. ऑप्शन क्रमांक बी. चलो, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. समजलं तुम्हाला. समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा. चला का, 15 पुस्तकांचे सरासरी वजन 1.5 आहे. जर एका नवीन पुस्तकाचे वजन त्यात मिळवल्यास तर सरासरी 110 ग्रामने वाढते. तर म्हणजे 100 ग्रामने वाढते, तर नवीन पुस्तकाचे वजन किती? चला, गळ्यात पॉइंट मध्ये आला तरी घाबरू नका, सहज सोडवता येते ते. चला, सोडवा फास्ट. चला, प्रश्नाचं उत्तर आलं 3.1. पाहू आपण काय येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघा, 15 गुणिला 1.5 किलोग्राम म्हणजे किती झाले? 15 5 75शी 5, हातच्या आले किती? 7. 15 एक 15, 15 7 22, म्हणजे किती? 2.25. आता 100 ग्रामने वाढते म्हणजे किती होतील ते? म्हणजे 1.60 होतील, है ना. 100 ग्राम वाढले. किलोग्राम आणि ग्राम मधला फरक 100चा असतो. म्हणजेच किती होईल? हे 16 होतील आणि हे 1.6 होईल. बरोबर आहे ना. 1.6 होईल. 16 गुणिला 16 256. 256 पॉइंट
म्हणजे 226.6 वजा 22.5 उरला 1 पॉईंट दिला. 25 मधून 22 गेले, 3 राहिले. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 3.1. 3.1. व्हेरी गुड. चल, समोरचा प्रश्न बघा. एका पिशवीत लाल, हिरवे, निळे रंगाचे चेंडू आहेत. त्यापैकी निळे सोडून 22, लाल सोडून 28 व हिरवे सोडून 30 चेंडू आहेत. तर त्या पिशवीत एकूण चेंडू किती? चला, या प्रश्नाला कसं सोडवायचं ते पाहू आपण आता. बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे? निळे सोडून. यामध्ये तुम्हाला 3 काय दिलेले आहेत? चेंडू दिलेले आहेत, 3 प्रकारची चेंडू. मग त्यापैकी निळे सोडून 22, त्याच्यानंतर लाल सोडून 28 आणि हिरवे सोडून 30 चेंडू दिले आहेत. तर त्या पिशवीत एकूण चेंडू किती असतील? दीपाली मॅडमने काढलेला आहे आन्सर 40. ओके, व्हेरी गुड. तर त्या पिशवीत एकूण चेंडू किती? सोपा प्रश्न आहे. काढत असताना काय करणार आपण? 22 गुणिला 2 44. ओके, त्यानंतर 28 गुणिला 2 56 आणि 30 गुणिला 2 60. या सर्वांची करा बेरीज. किती व्हायले? 10. 1 6 10 10 15 16 160. 160 टोटल त्यांची झाली. आणि प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत. या 3 न भागायचं आपल्याला. 3 का 3 सॉरी 4 न भागायचं आहे. 4 न भागावं लागेल आपल्याला. जेवढे प्रकार आहेत त्यापेक्षा एक प्रकाराने जास्त. 4 1 4 4 चौक 16. हा शून्य कट करायचा. इथं 40 चेंडू असतील. प्रत्येक चेंडू विचारला ना आपल्याला, त्या पिशवीत एकूण चेंडू किती असतील असं विचारलं. बघा काय करणार. 22 गुणिला 2 जेवढे प्रकार आहेत त्यापेक्षा 1 ने काय करायचं आपल्याला? त्यापेक्षा 1 ने कमी न गुणायचं आहे. ओके, मग यांची सर्वांची करायची आहे बेरीज. बेरीज केली 160 आली. प्रत्येक प्रकाराच्या 1 ने कमी गुणायचा. बेरीज केली 160 आली. 160 आली तर मग काय करणार आपण? 160 ला आपण भागणार 4 ने, कारण प्रकार जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एका प्रकाराने जास्त भागावं लागतं. 4 ने का भागलं? कारण 3 प्रकार आहे. एका प्रकाराने आपल्याला जास्तीने भागावं लागतं, म्हणून इथं आपण भागलं 4 ने. तर उत्तर किती आलं आपलं? 40. ओके, क्लिअर असेल. समजलं? समोरचा प्रश्न तुम्ही सोडवा. एका बास्केटमध्ये सफरचंद, आंबे, संत्री. सफरचंद आणि आंब्यांची संख्या एकूण 40 आहे. आंबे आणि संत्र्यांची संख्या एकूण 30 आहे, 35 आहे. आणि तर संत्रा आणि सफरचंदाची एकूण संख्या 45 आहे. तर बास्केटमध्ये एकूण फळे किती? म्हणजे 2-2 फळांचा गट केलेला आहे त्यांनी. म्हणजे टोटल फळ मोजा आहे किती? 3-3 फळांचा गट. एका बास्केटमध्ये सफरचंद, आंबे आणि संत्री 3 फळ आहेत. तर 1 2 2 3 फळ. मग सफरचंद आणि आंब्यांची एकूण संख्या आहे 40, म्हणजे 2 फळांची संख्या.
चला त्याच पद्धतीने काढायचा हे प्रश्न. थोडासा त्यांनी कन्फ्युजन केलं, काही नाही 3 पहिले फळं दिले म्हणून तिथं कन्फ्युजन वाटते. असं काहीच करायचं नाही. आपल्याला 2-2 फळांना त्याच हिशोबाने काढायचं आहे. 2 गुणाकार करून 2 गुणाकार करून एका प्रकाराने जास्तीने भागायचं. ओके, सोडवा सोडवा फास्ट. क्लिअर आहे? चला सोडवा फास्ट. चला 60-60 आलं. व्हेरी गुड. बघा काय करणार आहोत आपण, तर सफरचंद आणि आंबे 40 दिलेले आहे, म्हणजे 2 फळ 40 गुणिला 2, 40 दोन्ही 80. त्यानंतर आंबे आणि संत्री 35 गुणिला 2, 70. त्यानंतर सफरचंद किती दिले एकूण 45, 45 गुणिला 2 हे झाले 90. 0 7 8 15, 15 9 24, 240. 240 ला 4 ने भागणार. 240 ला एकूण प्रकारापेक्षा जास्तीने भागणार. कितीने? 4 ने भागणार. 4 सखम 24. 0 कट केला इथं लिहिला. एकूण फळे 60. एकूण फळे 60. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता यामध्ये बघा, जर तुम्हाला असं विचारलं, त्यांनी असं विचारलं की आता पहिले 2 आंबे काय दिलं, सफरचंद आणि आंबे. मग तुम्हाला म्हटलं संत्री किती, संत्री किती म्हटलं तर काय करणार आपण, बघा 60 मायनस म्हणजे 80 मायनस 60 करणार. तसं तर 20 येईल आपले संत्री. ओके, 80 मायनस 60, 20 संत्री येईल. या पद्धतीने एक एक फळ बी काढायला लावते, कोणत्या प्रकारचे किती फळ आहेत. ओके, हे 20 फळ कोणाचे आहेत बघा, जे त्याच्यामध्ये नाही, ज्याचं नाव त्याच्यामध्ये नाही ते फळ राहतील. 80 मायनस 60 हे 20 फळ कोणाचे आहेत, सफरचंद. सफरचंद आणि आंबा याच्यामध्ये कोण नाही, संत्रा. 80 फळ वजा केले आपण, सॉरी 40 करावं लागेल कारण ते 40 दिले ना आपल्याला, 40 वजा करावं लागेल, तरी 20च येणार. किती काय केलं तरी 60 मायनस 40 किती येणार, हे 20. 20 येईल काय, संत्रे. संत्रे तुम्हाला दुसरी फळं काढायला सांगायला लागलो आता. ओके, मग 60 मायनस दुसरी संख्या कोणती दिलेली आहे, 35. 35 वजा केल्यावर किती उरणार, 25. हे काय असणार, 25 काय आहे, याच्यात कोण नाही, आंबे आणि संत्रे नाही, म्हणजे हे काय असणार, सफरचंद. सफरचंद. आणि जर तुम्हाला असं विचारलं की बा आता हे 60 मायनस 45, 60 मायनस 45 हे 15. 15 का आहे, मग 15 असतील आंबे, मग याच्यामध्ये कोण नाही, संत्रा आणि सफरचंद आहे, तर याच्यात कोण नाही, आंबे. मग तुम्हाला स्पेशल फळ जरी विचारले, आंबे किती आहे, सफरचंद किती आहे आणि संत्री किती आहे, टोटल 60 होते का बघा. 25 आणि 20 45, 45 आणि 15 60 आले आपले 60. कशाही पद्धतीने जर तुम्हाला स्पेशली फळ जरी काढायला लावलं तर कशा पद्धतीने काढणार तुम्ही, कळालं का. पहिले गुणाकार करणार, नंतर याची बेरीज करून घेणार. बेरीज केल्यावर एक प्रकार जास्तीने भागणे. किती, एक प्रकार जास्तीने भागलं आपण, भागलं तर उत्तर किती आलं, 60. 60 काय, एकूण फळे. जर तुम्हाला म्हटलं त्यांनी प्रश्नामध्ये की त्यापैकी संत्रे किती, तर संत्रे किती म्हटल्यावर सफरचंद आणि आंबे याच्यातून वजा करून टाकायचे. किती आहेत, 40 आहे. सफरचंद आणि आंबे 40 आहेत, तर आपल्याला काय भेटले, संत्रे भेटले.
ऑल डन आहे का, कळालं का? जर तुम्हाला असं विचारलं आंबे आणि संत्री सोडून म्हणजे सफरचंद किती आहे, सफरचंद किती आहे म्हटल्यावर काय करणार, आंबे आणि संत्र्यांची किंमत वजा करणार, किती 35, किती येणार आपले सफरचंद 25. जर तुम्हाला असं म्हटलं याच्यामध्ये बघा संत्री आणि सफरचंद दिलं, आंबे किती म्हटलं तर 45 वजा करायचे त्या एकूण फळातून. ऑल क्लिअर का? चलो व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला समोरच्या आता तुम्हाला एकूण बी काढायला लागेल, कोणतं विचारलं तेही सांगता आलं पाहिजे. पहा प्रश्न क्रमांक 3, एका आग पेटीत 3 प्रकारची खेळणी आहे. एका पेटीत 3 प्रकारची खेळणी आहे, कार, विमान आणि जहाज. कार आणि विमान यांची एकूण संख्या किती आहे, 60 आहे. विमान आणि जहाज यांची एकूण संख्या किती आहे, 70 आहे. जहाज आणि कार यांची एकूण संख्या 50 आहे. तर तुम्ही काय करा, एकूण तुम्हाला एकूणच खेळणी या प्रश्नामध्ये विचारलं मी, पण तुम्ही प्रत्येक प्रकारची खेळणी सांगा बरं, काढून काढून सांगा बरं किती आहे प्रत्येक प्रकारची खेळणी. चला काढा. आज काय अटकट वगैरे नाही ना, क्लिअर झालं का इश्यू आपला? एकदा कमेंट करा अटकत आहे का, कारण 2 दिवस झाले भरपूर नेटवर्क खराब होतं. दुसरी गोष्ट म्हणजे लॅपटॉपचा थोडा प्रॉब्लेम होता, ते काल रात्रीला बसून बसून मी सगळं सॉल्व्ह करून टाकलं. वायफाय कनेक्ट होत नव्हता त्याच्यावर, मग मोबाईलच्या वायफायनं आपलं चालू होतं 2 दिवस. आता क्लिअर चालू असेल तर येस और नो सांगा. म्हणजे मला कळते संध्याकाळी युट्यूबवर कसा लेक्चर घ्यायचा की नाही घ्यायचा हे कळते मला. आपल्याला युट्यूबवर बराच चांगला रिस्पॉन्स भेटत आहे, बरेचसे विद्यार्थी लाईव्ह राहत आहे. सर्वांनी लाईव्ह राहायचं आहे, बरेचसे विद्यार्थी लाईव्ह राहत नाही. आपला जीके चांगल्या पद्धतीने तिथं कव्हर होत आहे. जहाज 30, कार 20, 40, 90 एकूण. चलो ओके, 90 एकूण काढलं. व्हेरी गुड पायल मॅडम. चला आन्सर आलं फास्ट. बघा काय करायचं आहे, एकूण प्रकारची कार म्हणजे 60 × 2 डायरेक्ट लिहितो आता मी. आता तुम्हाला समजलं असेल, आता मी डोक्यात एक गोष्ट टाकतो, 60 × 2 120. 120 केले मी, फास्ट करायचं तिथं. 120 प्लस 70 × 2 140 प्लस 50 × 2 100. हे 0 0 ओके, हे 6 आणि हे 3, 360 आलं. 360 आलं, या 360 ला भागणार 4 ने. 360 ला भागणार 4 ने, कारण प्रकार किती आहे, 3 आहे. इथं जर भागलं 9 4 9 36, 0 कट केला इथं लिहिला म्हणजे 90 आलं आपलं या प्रश्नाचं उत्तर. एकूण किती आहे, 90 आहे. एकूण 90 आहे. मग तुम्हाला विचारलं की समजा आता पहिले काय, कार आणि विमानाची एकूण संख्या 60, 90 मधून 60 गेली, सरळ सरळ 30. 60 करावं लागेल तुम्हाला समजण्यासाठी. 90 मायनस 60, उत्तर आलं 30. 30 काय आहे मग, 30 कार आणि विमान सोडल्यावर 30 काय भेटणार आपल्याला, जहाज. जहाज जहाज 30 आहे. 90 मायनस 70 म्हणजे 20 काय भेटणार. फास्ट येते तिथंच करता, कॅल्क्युलेशन स्पीड चांगली असली की हे करायचंही काम नाही, लिहायचंही काम नाही. 90 मायनस 70 किती आले, तर हे आले 20. 20 काय आहे मग याच्यामध्ये, विमान आणि जहाज हे दिले तर मग काय, हे कार आहे, हे आहे कार. जर 90 मायनस तुम्हाला काय म्हटलं,
जहाज आणि कार, तर 50 गेले, याच्यातून 40 उरलेत. 40 काय आहे? 40 आहे विमान. फास्ट कसंही करा पण उत्तर फास्ट करा. चलो ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. अशाच पद्धतीने सोडवायचा. समोरचा प्रश्न बघा, टाईप क्रमांक 35वा. तूर, हे पहा, तूर डाळ आणि चना डाळ यांची सरासरी 130 रुपये आहे. 130 रुपये आहे. चना डाळ आणि मूग डाळ यांची सरासरी किंमत किती आहे? 122 रुपये आहे. आणि मूग डाळ आणि तूर डाळ यांची सरासरी 146 रुपये आहे. तर तिन्ही डाळींची प्रत्येकी 1 किलोचा दर किती? बापरे, लय खतरनाक प्रश्न आहे. 1 किलोचा दर किती असा विचारलेला आहे. चला काढा आता. कसं काढणार? आता पहा, याच्यामध्ये काय करावं लागेल? त्याच्यात तूर डाळ आणि चना डाळ दिली. किती जण दिले? 2, म्हणजे 130. किती जण आहेत टोटल? 2 दिले, तूर डाळ आणि चना डाळ, म्हणजे 130 गुणीला 2 करणार, किती आले? तर 260. ओके, 260. त्यानंतर चना डाळ आणि हे 122 गुणीला 2 करणार, किती येणार आता? 122 गुणीला 2, तर 244. 244 येणार. मूग डाळ आणि तूर डाळ 146 गुणीला 2 करा. आता याला गुणाकारच करावा लागणार आहे. चला, याच्यात किती येईल मग? 1200, 2 हातच्याला 1, 4 2 8, 8 आणि 1 9, 2 1 2, 292. ओके, याची करायची आहे बेरीज. 6, 6 4 10 आणि 1 काय? 1 मिनिट, 1 मिनिट. ओके, यामध्ये बघा, 6 4 10 9 19 हातच्याला 1 7, 796. 796 भागीला एकूण प्रकार किती आहे? एकूण प्रकार किती आहे? 3 प्रकारच्या डाळी आहेत. किती प्रकारच्या डाळी आहेत इथं? 3 प्रकारच्या डाळी आहेत. याला भागणार किती ना? 4 न भागा. भागा 4 न. आता हे 2 का घेतले आपण? कारण प्रत्येकी दोघाचा भाव आहे 207. या दोघाचा भाव हे, त्या दोघाचा भाव ते. आता लक्ष द्या, याच्यातून भाग द्या. 4 न भागणार, 4 1 4, 4 1 4, उरले 3, 4 9 36, उरले 3, 4 9 36. 199. 199. 199 मायनस 130 केल्यास उत्तर जे मिळेल ते कोणाची किंमत भेटेल आपल्याला? काढा बरं. चला काढा. 199 मायनस 130 करा. हम्म, 799. प्रत्येकी 1 किलोचा दर. सोडवा. 130 गुणिला 2, 260, 244, 146. चला सोडवा फास्ट.
झालं बघा, काय कमी व्हायला आपला सरासरी गेलेली आहे ना आपल्याला 796. काहीतरी बिचकलं आपलं काम. 796 भागीला भागीला किती प्रकार आहेत? 3 प्रकार. याला 2 न भागावर किती उरते पाहू आपण. 2 न भागा, बेत्रिक 6 उरला 1, 2 9 18 उरला 1, 2 8 16, 398. बरोबर आहे, 398 पाहिजे. काय करायला पाहिजे बघा, याच्यात आपण सरासरी ज्यावेळेस दिलेली राहते, सरासरी मधून आपण काय केलेलं आहे, 2 प्रकारचे फळं हे दिलेले आपल्याला, डाळी दिलेल्या 2. हा लक्षात द्या, परत एकदा समजून सांगतो, टोटली डिटेल मध्ये समजून सांगतो. बघा काय केलेलं आहे इथं, तूर डाळ आणि चना डाळ दिली. तूर डाळ आणि चना डाळची किंमत 130 दिली. किती जण आहेत? 2 जण आहेत, म्हणजे 2 न गुणलं, हे 260 आलं. मग इथं पहा, चना डाळ आणि मूग डाळ दिली 122 गुणिला 2, हे किती झाले टोटल? 144 झाले. सॉरी, 244 झाले. 244 झाले. हे कोणाची आहे? तर चना डाळ आणि मूग डाळ. त्याच्यानंतर 146 गुणिला 2, मूग डाळ आणि तूर डाळ, हे 292 झाले. हे जे बी उत्तर येईल, हे जे बी उत्तर येईल. मग तुम्हाला काय म्हटलेलं आहे, तर यामध्ये हे 398 2 प्रकारानं भागलं, कारण 2 न दिलेलं आहे म्हणून 2 प्रकारानं भागलं. आपण पहिल्या उदाहरणात, पहिल्या टाइप मध्ये आपण 4 एक्स्ट्रा प्रकाराने भागायचो. याच्यात एक्स्ट्राने नाही, कमीने भागायचं, म्हणजे जेवढे प्रकार दिले तेवढ्यानेच भागायचं. 398 आलं. आता त्यानं प्रत्येक डाळीचा विचारला. आता इथे जे प्रश्न विचारला, हा प्रश्न थोडासा गलत आहे. हा एवढा प्रश्न गलत आहे. रिझन काय आहे? कारण इथं ऑप्शन मग तिन्ही डाळीचा प्रकार दिला आपल्याला. तिन्ही डाळीचा जर प्रकार दिला असेल इथं, तर तिन्ही डाळीचा इथं किंमत पाहिजेत आपल्याला. मग इथं किंमत तिन्ही डाळीची दिली का? नाही. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, थोडा डिफिकल्ट आहे. परंतु तुम्हाला इथं कोणती एक डाळ दिली. जर तुम्हाला असं म्हटलं, तूर डाळीची किंमत किती, एका किलोची किंमत, तूर डाळ, तूर डाळ, ओके, तूर डाळीची काढायची असेल, आपण जर काढलं, आता हे सगळ्यात प्रत्येक किलोचा फरक हे जे आलंय 398 आहे, तिन्ही डाळीचा. ओके, तिन्ही डाळीचा एकूण आला. पण जर तुम्हाला असं म्हटलं, तूर डाळीचा किती, किती तूर डाळीचा किती, तर मग काढसाल तुम्ही तूर डाळ. कुठं आहे ती तूर डाळ? कशात नाही आहे तूर डाळ? कशात नाही? इथं नाही. 122 दोन्ही 244, 244 वजा करणार आपण. इथं उरलेत 4, इथं उरलेत 5, इथं उरला 1. 154 रुपये तूर डाळीची किंमत असेल. जे नाही ते वजा करायचं. क्लिअर आहे? आता तुम्हाला समजलं. तिन्ही गोष्टीचा काढता येईल का? तिन्ही घटकाचा काढता येईल तुम्हाला? सांगा फास्ट. बघा, थोडासा कन्फ्युजन करणारा मॅटर होता हे, काढता आला पाहिजे. पण चलो, जर तुम्हाला असं म्हटलं मी की मूग डाळीची किंमत काढा, तर मूग डाळीची किंमत 398 मधून किती वजा करणार? 260 वजा करणार. ही संख्या वजा करायची आहे तुम्हाला. कोणती वजा करायची आहे? ही संख्या. पहिल्या याच्यात ती संख्या वजा करायची, याच्यात ही संख्या वजा करायची. क्लिअर आहे? समोरचा प्रश्न सोडवा. हा सोडवा, समजून सांगतो परत एकदा. गहू आणि तांदूळ यांची सरासरी किंमत 40 रुपये आहे. तांदूळ आणि ज्वारी यांची सरासरी किंमत 35 रुपये आहे. ज्वारी आणि गहू यांची सरासरी किंमत 45 रुपये आहे. तर तिन्ही धान्यांची प्रत्येकी किलोचा दर किती? ऑलरेडी इथंच प्रश्न उत्तर संपून जाते, परंतु आपल्याला जास्त जर विचारलं तरी काढता आलं पाहिजे. त्याला काढाया प्रश्नाचं उत्तर फास्ट. चला काढा. 60 कशाचं उत्तर देत आहे?
चला नयाला काढता मी सांगतो तुम्हाला. गहू आणि तांदूळ याची किंमत किती आहे? 40. किती दिली? 40 दिली. मग किती जण आहेत? ते 2 आहे. 40 गुणिला 2 80 झाले हे. त्यानंतर कोण आहे? तांदूळ आणि ज्वारी यांची सरासरी किंमत 35. 35 गुणिला 2 35 दुनी 70 ही झाली. त्यानंतर ज्वारी आणि गहू यांची सरासरी किंमत 45. 45 गुणिला 2 हे झाले 90. यांची बेरीज करा. 15 15 आणि 9 24 म्हणजे 224. ओके 240 झाले. 0 8 15 9 24. चलो हे 240 ला भागणार आपण कितीनं? एक प्रकार कमी. किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. 3 प्रकारापैकी 2 प्रकारनं भागणार. 2 ने भागा. बे क बे इथे जर भागलं तर 12 येते. 120. किती? 120. एकशे 20 यायला पाहिजे या प्रश्नात. बरोबर आहे ना? बरोबर आहे. 120 यायला हे ऑप्शन. मग तुम्हाला काय म्हटलेलं आहे? तिन्ही धान्याचा प्रति किलोचा दर. इथं प्रश्न मी तुम्हाला पहिले स्टार्टिंगला सांगितलं की इथं काहीतरी चुकत आहे. हे जे प्रश्न आहे याच्यामध्ये चुकत आहे. ओके मी तुम्हाला पहिले सांगितलं. तुम्हाला एका प्रश्न एकाचा दर दिली. हे तिघाचा दर कसा येईल सांगा बरं? समान दर थोडी राहू शकतात त्याच्यात. वेगवेगळा दर राहणार. काय राहणार? वेगवेगळा दर राहणार आहे. म्हणून हे प्रश्न इथं चुकलेला आहे. तुम्हाला कोणत्याही एका डाळीची किंमत काढायला लावते. ओके किंवा मग एखाद्या तांदूळाची किंमत गहूची किंमत किती असं विचारते. मग इथं जर असं विचारलं तुम्हाला की याच्यामध्ये कोण नाही? तांदूळ आणि गहू हे दिलेले आहेत. मग कोण नाही? याच्यामध्ये ज्वारी नाही. ज्वारीची किंमत किती असं विचारतील. मग 80 वजा करायचे. याच्यातून किती वजा करायचे? 80 वजा करायचे. किती उरले? 0 40. हे कशाची किंमत झाली? गहू. हे गहूची किंमत. जर तुम्हाला असं विचारलं तांदूळ आणि ज्वारी याच्यामध्ये सरासरी किंमत 35 म्हणजेच 120 मायनस 70 केले तर काय भेटणार आपल्याला? ज्वारी आणि तांदूळ. तांदूळ आणि ज्वारी हे ज्वारीची किंमत भेटेल. सॉरी पहिली भेटेल ज्वारीची किंमत. ज्वारी हे काय झाले? मग दुसऱ्या ह्याच्यात कोण नाही? गहू नाही आहे. गहू नाही म्हटल्यावर हे 50 झाले. गहू आणि जर तुम्हाला असं विचारलं 120 मायनस 35 दोन्ही 70 झालं 90. 90 वजा करा. कोण उरले? तर 30 उरले. तिथं 30 काय उरलं? 30 उरलेला आहे. गहू आणि ज्वारी झालं. हे तांदूळ 30 रुपये किलोचे काय? तांदूळ. क्लिअर असेल आता? समजलं असेल मला असं वाटतं तुम्हाला. चलो ओके सर्वांची किंमत काढता आली असेल तुम्हाला आता. कारण हे कसं आहे यामध्ये फरक पडते. हे जे प्रश्न आहे इथं चुकत आहे म्हणून तुम्ही थोडंसं कन्फ्युजन मध्ये होते की काय व्हायला असं का नाही निघत आहे. तोंडी उत्तर निघतात हे काढतो म्हटलं तर आपण. चलो क्लिअर असेल सर्वांना? काही प्रॉब्लेम? हे प्रश्न होमवर्क साठी तुम्हाला होमवर्क करा याच्यावर. ओके स्क्रीनशॉट निघत नाही परंतु होमवर्क करण्यासाठी तुम्हाला हे प्रश्न मी ठेवत आहे. हे होमवर्क करा तुम्ही या प्रश्नावर. साखर आणि गहू गुळ यांची सरासरी किंमत 55 रुपये प्रति किलो आहे. गुळ आणि मीठ यांची सरासरी किंमत 40 रुपये आहे. मीठ आणि साखर यांची सरासरी किंमत 50 रुपये आहे. तर तिन्ही वस्तूंचा प्रत्येकी किलोचा दर किती? याच्यामध्ये तिन्ही वस्तूचा काढण्यापेक्षा 3 वस्तूचा स्पेशली काढा तुम्ही. ओके हा प्रश्न तुम्ही पॉज करून लिहून घ्यायचा आहे. संपला. इथं आपलं आजचं लेक्चर संपलं. इथं सरासरी हा टॉपिक संपला. महत्वाच्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आणि काही जे राहिलेल्या सरासरीचे मी हे सांगतो तुम्हाला. काही प्रश्न आपले सरासरीचे राहिले जसं की वेग वेळ अंतरमध्ये वेग वेळ आणि अंतर. सरासरी वेग काढावा लागते, वेळ काढावा लागते आणि अंतर काढावं लागते. हे वेग वेळ अंतर मध्ये आपण काही सरासरीची उदाहरणं शिकणार आहोत. मग काही उदाहरणं जे सरासरीची आहे ते वयवारीमध्ये पण शिकणार आहोत. ओके हे समजून घ्या. वयवारी ओके वयवारीमध्ये याचं काम आहे सरासरी. ओके त्यानंतर वेग वेळ अंतर, वेग वेळ अंतर. तुम्ही समजसाल एवढेच गणित का?
नाही, कारण हे जे टॉपिक आहे याचा बेस दुसरीकडे आहे अजून, म्हणजे ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे नंतर आपण पाहणार आहोत. वयवारी, वेगवेगळं अंतर, काळकाम वेग झाला त्याच्यात. ओके, नळ टाकी, नळ टाकी, टक्केवारी, शेकडेवारी म्हणतो आपण, टक्केवारी, अशा विविध प्रकारामध्ये हे राहिलेले आहेत. कारण त्याचा बेस तुम्हाला कळाल्याशिवाय हे उदाहरण नाही समजतील, म्हणून मी इथं स्टॉप करत आहे हा टॉपिक. उद्याला आपण वेगळा टॉपिक शिकणार गणिताचा. ओके, क्लिअर असेल तुम्हाला? जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अरे युट्यूबचं बोलायला लागलो मी, चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तरी लाईक करून टाका, काय प्रॉब्लेम नाही. थंब पाठवून द्या जर समजला असेल तर एकदा. क्लिअर आहे? आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. संध्याकाळी सर्वांनी लाईव्ह राहायचं आहे. सोबतच आपण आता सर्व पीडीएफ आपल्या रेडी झालेले आहेत आणि जास्तीत जास्त आपण लेक्चर घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आपण नेटवर्कचं रिझॉल्युशन म्हणजे जेवढं बी सॉल्व्ह होतं सर्व काही सॉल्व्ह करून घेतलेलं. आता मॅटर आपले सगळे सॉल्व्ह झाले की आपण आपल्या लेक्चरला कन्सिस्टंट सुरुवात ठेवणार आहोत. ओके, क्लिअर असेल? काही प्रॉब्लेम? चलो, ओके. पल्लवी मॅडम, अश्विनी मॅडम, ओके, क्लिअर असेल तुम्हाला सर्वांना? ओके, चला. संध्याकाळी मग आपण जे 20 प्रश्न घेणार आहोत संध्याकाळी. काल आपला जर असं लेक्चर राहिलेला आहे इतिहास आपला 100% आपला कव्हर झालं पाहिजे. या पद्धतीनं 20 प्रश्न जे आपण घेणार आहोत खूप डिटेलमध्ये घेणार आहोत. संध्याकाळी सर्वांनी लाईव्ह राहायचं, नोट्स काढायची आहे आणि नोट्स काढत असताना प्रश्नांची उत्तरं बी द्यायची. तुम्हाला इतिहास वाचायचा आहे, त्यासाठी इतिहास आत्ता वाचा, म्हणजे संध्याकाळी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजे. ओके, इतिहास तुमचा परफेक्ट झाला की राज्यशास्त्राचे काही प्रश्न घेऊ आणि जास्तीत जास्त वेळेस विचारलेले प्रश्न घेतलेले आहे. कमीत कमी 10 ते 15 वेळेस विचारलेले प्रश्न आपण घेणार आणि जास्त एमपीएससी टाईप पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार. ओके, भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.